नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा एक महाभारत रंगणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या चार दिग्गजांनी मैदानात आपापली घोडदौड आणि रणनीती आखणं सुरू केलं आहे. पण एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीचं काय? भाजपला कधी नव्हे इतकं जोरदार आव्हान देणारी ही युती एकनाथ शिंदेंच्या राजकीय पायाखालची जमीन हादरवू शकते का? आणि मुंबईच्या मराठी माणसाचा भावनिक कल कुणाकडे झुकेल? या सगळ्यांच्या खोलात आज आपण जाणार आहोत. सोबतच ठाकरेंना कायमचं संपवण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी काय शक्कल लढवली आहे ते देखील बघणार आहोत. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण महाराष्ट्राच्या सत्तेत एक मोठा राजकीय ट्विस्ट येणार आहे. भाजप आणि शिंदे गट सध्या मुंबई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असं ठरवून मैदानात उतरले. रवींद्र चव्हाण यांच्यासारखा प्रदेशाध्यक्ष तर एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रशासनाचा फुल सपोर्ट. या दोघांनी मिळून एका राजकीय टीमचं कॅल्क्युलेशन केलंय म्हणे. एकनाथ शिंदे सध्या मुंबईत फिल्डिंग लावत आहेत. मोठ्या प्रमाणावर नगरसेवक, विभाग प्रमुख, गटप्रमुखांना त्यांच्या शिवसेनेत जोडत आहेत. मध्यंतरी शिंदे सेनेत पक्षप्रवेशाचं एक वेगळंच वादळ उठलं होतं, पण ते आता शांत झालंय. सगळा प्लॅन एका युतीच्या घोषणेनं उलटा पडला, आणि ती युती म्हणजे ठाकरे बंधूंची, ठाकरे ब्रँडची युती. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आधी अकल्पनीय वाटत होती, पण आता ते शक्य झालंय, आणि ती एक राजकीय चाल ठरते. अशी चाल ज्यामुळे भाजपची आणि शिंदेची राजकीय गणित कोलमडली आहे. मराठी विजय मेळावा असेल, त्रिभाषा धोरणाविरोधातील आंदोलन असेल किंवा सर्वपक्षीय मोर्चा असेल, या सगळ्या गोष्टींनी दोघांना एका स्टेजवर आणलं. युती झाली तर ही जोडी फक्त एक भावनिक गठबंधन नाही, तर मुंबईतील 40% मराठी मतांची शक्ती ठरू शकते. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात जवळपास 124 माजी नगरसेवक सामील आहेत. बहुतेक सत्तेच्या आकर्षणामुळे तिथे गेले होते. पण जर ठाकरे बंधूंची युती झाली तर आपला निर्णय चुकला असा या नगरसेवकांना वाटू शकतं, आणि अनेक जण घरवापसी करू शकतात. कोण आहे खरी शिवसेना? हाच प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे, ऐरणीवर येईल. शिवसैनिकांची भावना, राज ठाकरेंचा तरुणांवरील प्रभाव आणि उद्धव ठाकरेंचं मुंबईतील वर्चस्व, या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर एकनाथ शिंदेंचं गणित आणि भाजपचंही गणित कोलमडू शकतं. भाजपने मुंबईत आपली टीम सज्ज केली आहे, पण ठाकरेंना संपवण्यासाठी, ठाकरे ब्रँडला संपवण्यासाठी, शिवसेनेची मुंबईवरील दशकांची सत्ता संपवण्यासाठी भाजपने मुंबईत आपली टीम सज्ज केली आहे. पण राज उद्धव युतीमुळं भाजपचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ते म्हणजे हिंदी भाषिक मतदार, त्यांना सुद्धा दडकी भरली आहे. कारण मराठी मतदार जर एका बाजूला झुकले तर सत्ता येणं कठीण वाटतं. राज ठाकरे यांची आक्रमक वक्तृत्व शैली, उद्धव ठाकरेंची मुंबईतील ताकद आणि ठाकरे ब्रँड, हा कोंबो भाजपला टक्कर देऊ शकतो असं आता सगळ्यांना वाटू लागलंय. आणि मराठी बहुल प्रभागात भाजपला जागा वाटप करताना मोठ्या अडचणी येणार आहेत, ही देखील निश्चित आहे. खरी शिवसेना कुणाची, या प्रश्नावरच पुढची निवडणूक ठरणार आहे. जर ठाकरे बंधू म्हणाले की आम्ही आता बाळासाहेबांचा वारसा घेतलाय, तर भावनिक लाट तयार होऊ शकते, आणि राजकारणात लाट खूप महत्वाची असते. मोदी लाट आपण पाहिली आहे. शिवसेना नाव कुणाकडे असो आज, पण जनतेचं मन जिथं आहे तिथंच विजय होईल असं सध्या तरी वाटतंय. आणि त्यातच कोर्टाचा निर्णय जर शिंदेंच्या विरोधात आला तर मग विषयच संपला. या ठिकाणी शिंदेंच्या गटाकडे भावनिक लाट आणि बाळासाहेबांचा वारसा सांगायची स्पेस नसणार आहे. ही मोठी कमकुवत बाजू मुंबई ठरू शकते, कारण ती मुंबई आहे. मुंबई म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई, हे गणित दशकानुदशक चालत आलंय. हेच गणित आता भाजपला मोडायचंय. राज, उद्धव आणि शिंदे तिघेही हिंदुत्वावर दावा करतात, पण आजच्या घडीला सर्वाधिक आक्रमक आणि प्रभावी हिंदुत्वाची प्रतिमा राज ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे सुद्धा पुन्हा आता हिंदुत्वाच्या वाटेवर आलेत. म्हणून ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ते हिंदुत्वाचं नवं शक्ती केंद्र ठरतील. याचा थेट फटका एकनाथ शिंदे यांना बसेल, कारण त्यांचं हिंदुत्व अजूनही भाजपच्या छायेतील हिंदुत्व समजलं जातं. आणि भाजपसाठी सध्या सर्वात मोठा धोका म्हणजे मराठी मतदार. पारंपरिक मराठी भागांमध्ये भाजपने बऱ्याच ताकदीनं काम केलंय, पण ही युती झाली तर भाजपच्या स्ट्रॉंग वॉर्डमध्ये सुद्धा भाजपला फटका बसेल. भाजप आता नव्या रणनीतीच्या तयारीत आहे. कदाचित राज ठाकरेंशी पुन्हा हातमिळवणी करण्याचाही विचार होऊ शकतो. आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ही युती खरी असेल का? राज आणि उद्धव यांची युती खरी असेल का?
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ठाकरे बंधूंची युती खरंच राजकारणात सोबत असेल का, की ही फक्त एक निवडणुकीच्या आधीची भावनिकरण नीती आहे? याचं उत्तर निवडणुकीच्या काळात किंवा त्यापूर्वी मिळेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही युती जर झाली तर महायुतीचं सगळं गणित ढासळू शकतं. सध्या राजकीय युद्धभूमी तयार आहे. महायुतीने पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे. एकनाथ शिंदेंनी शेकडो नगरसेवक आपल्या गोटात आणलेत. पण ठाकरे बंधूंच्या एका हात मिळवणीने सगळी समीकरणं विस्फोटू लागली आहेत. भाजपची स्ट्रॅटर्जी भाजपला बदलावी लागते. शिंदेंचं अस्तित्व पुन्हा तपासलं जाईल या निवडणुकीच्या माध्यमातून. आणि मुंबईचं राजकीय भविष्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. कोण असेल मुंबईचा किंग? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.